की एंट्री भी हम लोग करते हैं, उसको एग्रीज टैग के साथ जोड़ते भी हम लोग हैं और उसमें पैसा भी हम ही लोग डालते हैं। मध्ये 30% शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही। आपल्याकडे 1,72,00,000 खातेदार शेतकरी आहेत, त्यातले 1,17,00,000 शेतकऱ्यांची काही ऍग्री टॅग मध्ये नोंदणी झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांचं कसं असं आहे की एग्रीज टॅग मध्ये कोणाची नोंदणी झाली आहे माहितीये का? ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, ऍबसेंटी शेतकरी यांची नोंदणी नाही। मुंबईमधले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेऊन ठेवली आहे, पण ते शेती करत नाहीत, त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन ठेवलेली आहे। ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची सगळ्यांची एग्रीज टॅग मध्ये नोंदणी आम्ही केलेली आहे। मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र एग्रीज टॅग मध्ये सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्राने केली आहे। आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची एग्रीज टॅग मध्ये नोंदणी नाही, तर त्याला एवढंच करावं लागेल की ई-केवायसी करावं लागेल, कॉम्पेन्सेशन त्याला पण मिळणार आहे। पण एग्रीज टॅगचा उपयोग का करतोय की ई-केवायसी करावी लागू नये म्हणून, ई-केवायसीला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय। आमच्या मते जवळजवळ 100% ज्यांना कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे, 1% वाटल्यास बाजूला ठेवू, पण 99% शेतकरी ज्यांना कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे ते एग्रीज टॅगच्या डेटामध्ये उपलब्ध आहे। मत्स्यशेतीच्या बाबतीत मराठवाड्यात मत्स्यशेतीत ते तुम्ही चांगलं सांगितलं, ते मी सांगायचं